वाटतंय रे? त्यांनी का केलं असेल? माझ्यामुळेच झालाय हा चमत्कार. सोहम, तिला इथून आत्ताच्या आत्ता बाहेर जायला सांग. मला तिचं तोंडही बघायचं नाही. काय बघ, शांत हो. नाही, आपण बोलूया ना त्यांच्याशी. बोला भैरवीजी, काय म्हणालात तुम्ही? हा चमत्कार तुमच्यामुळे झालाय म्हणजे? अच्छा, तुम्हाला असं म्हणायचंय का की मॉमचं मन तुम्ही बदललत? नाही नाही, असा शब्दशः अर्थ घेऊ नको सोहम. मला म्हणायचं होतं की माझा पायगुण फळला माझ्या लेकीसाठी. म्हणजे बघ ना, मी या घरात आले काय आणि लगेच माझ्या लेकीचं नशीब फळाळलं काय. आणि बघ ना, असं असूनही हिला नकोय मी या घरात. हो, तुम्हाला नकोयस या घरात, आणि माझ्या आयुष्यात तर त्याहूनही नकोयस. तारा, मी आई आहे तुझी. कधी वागलीस ग आईसारखी? तू कधी मला त्या भावनेने बघितलंच नाहीयेस. तू कधी बघून दिलं नाही. तू नेहमी तू माझी बॉस आणि मी तुझी एम्प्लॉई असल्यासारखं वागवलंयस. काय बघ, असं नाही बोलायचं. कितीही काहीही झालं ना तरी आई आहे ती तुझी. असं नाही बोलायचं त्यांच्याशी. सोहम, इतकी वर्ष ना मी भोगत आले, त्यामुळे तुला नाही कळणार. सो तू बोलूच नकोस यात काही. सोहम, तू थांब, मी बोलते तिच्याशी. तारा, अगं का असं वागतेस? मी मान्य करते ना, भूतकाळात खूप चुका झाल्या माझ्याकडनं. तुझ्या बाबतीत, सावलीच्या बाबतीत सतत चुकत आले मी. पण म्हणूनच तर इतक्या मनापासून सगळ्यांची माफी मागतेय मी. तारा, मला एक नवी सुरुवात करायची आहे, नव्या आयुष्याची, ज्याच्यात या सगळ्याला कुठेच जागा नसेल. मी खूप प्रयत्न करते तारा. एक संधी हवी आहे मला फक्त. बघ ना, आणि सोहम ही माझीच साथ देत नाहीये. मला तुला आई म्हणायला पण लाज वाटते का? काय बोलतेस तू तारा? भैरवीजी, मला काय वाटतं की आपण या विषयावर नंतर बोलूया, कारण आता ताराचा मूड नाही. सोहम, जे काय व्हायचं ना ते आज होऊनच जाऊ दे. हे बघ, तू जर आज या घरातून बाहेर नाही गेलीस ना तर मी हे घर सोडून जाईन, तेही स्वतःच्या मर्जीने. काय? ठीक आहे, जर असं असेल ना तारा, तर शेवटी मी तुझी आईच आहे. तुझा जर एवढा हट्ट असेल ना, तर माझंही ऐक.